साहेब धान उत्पादक शेतकऱ्याच्या मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील धान बोनस 2026 संदर्भातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की राज्य सरकार धान बोनस देण्याबाबत सकारात्मक आहे. त्यांनी पात्र लाभार्थी कोण असतील यासाठी निकष निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू आहे असे स्पष्ट केले. ही बातमी विशेषतः गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या धान उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. या भागातील अनेक शेतकरी बोनसच्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सरकारकडून अद्याप अंतिम शासन निर्णय GR जारी झालेला नाही. बोनसची निश्चित रक्कम, पात्रतेची अंतिम नियम आणि पैसे कधी जमा होणार याबाबत अधिकृत घोषणा अद्यावत झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे बोनस मंजूर झाला, उद्या पैसे खात्यात, GR आला असे मेसेज किंवा व्हिडिओ तपासल्याशिवाय खरे मानू नका. अधिकृत घोषणा झाल्यानंतरच बोनस वितरणाची प्रक्रिया सुरू होईल. गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यातील शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधी आणि आमदारांनी धान बोनस देण्याची मागणी केली आहे. हा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेत उपस्थित करण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार बोनसबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले आहे. तोपर्यंत आपण आपल्या कामावर व्यस्त राहा. हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. साहेब धान उत्पादक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरून अशी गरिबी टपकते. साहेब गरिबी जेवढा तुमचा मुंबईत पाऊस टपकत नाही तेवढी गरिबी टपकते. आणि तुमचं काम आहे बोनस द्यायचा आहे तर तेवढं उत्पन्न वाढवण्यासाठी त्याची बैठक करा ना. तुम्ही उत्पन्न वाढवायला बैठक करायची नाही आणि साधं उत्तर द्यायचं कर्जमुक्ती दिली म्हणून आम्ही देत नाही. अरे कर्जमुक्ती त्याच्या हातात पैसे नाही गेले साहेब. मी रेनकोट आता वाटणार आहे कारण त्यांना डोक्यावर पोतं घ्यावं लागतं, पावसात भिजावं लागतं साहेब. त्यांना ते त्या चिखलात पाय तुडवावे लागतात अध्यक्ष महाराज. आणि अध्यक्ष महाराज आपण असं उत्तर, आणि तेही सन्माननीय भुजबळ साहेबांसारख्या एका श्रेष्ठ नेत्याकडून ज्यांनी आपलं आयुष्य अशा कष्ट करण्यासाठी जीवन अध्यक्ष महाराज समर्पित भावनेने केलं. आज त्या नमक हराम चित्रपटातल्या त्या पात्रासारखं करू नका. शेवटी पुन्हा एकदा शेतकऱ्यांची बाजू घ्या. तुम्ही एवढं सांगा अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयांनी की धान बोनस देण्यासाठी शासन सकारात्मक आहे आणि मुख्यमंत्र्यांची आपण बैठक करू सोबत, मग पाहू ना काय होईल. पण तेवढं उत्तर तर अपेक्षित आहे.